नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। फायनली यश आणि कावेरी दोघंही गावी पोहोचलेले आहेत आणि कावेरीच्या बाबतीत आता यश हा गावामध्ये फिरत आहे, विचारत आहे आणि तो फोटो दाखवून एका काकांना विचारत असतो। इकडे आता धर्माधिकारी यांच्या घरी पोलीस आलेले आहेत आणि तिथे एक बॅग सापडलेली आहे, घटनास्थळी बॅग सापडलेली आहे आणि त्या बॅगमध्ये उदय आणि त्यांच्या बायकोचं साहित्य आहे, डॉक्युमेंट्स आहेत, ते देण्यासाठी पोलीस आलेले असतात। पण प्रेक्षकांनो, गाडी जळाली, माणसं त्यातली गेलेली आहेत आणि बॅग आणि डॉक्युमेंट्स कसे काय शिल्लक राहतात आणि पोलीस ते बॅग देतात। सुलक्षणा ती बॅग घेते आणि त्या बॅगेतलं साहित्य सुलक्षणा पाहत असते। तर इकडे आता जो दिगंबर आहे त्याला कळलेलं आहे की कावेरीच्या म्हणजे इकडे उदयच्या घराचा दरवाजा उघडलेला आहे, तिथे कोणीतरी आलेला आहे आणि मग दिगंबर त्याच्या शेतीत असलेल्या एका व्यक्तीला विचारतो की कोण, त्याची बायको आली आहे का? तो म्हणतो नाही माहिती, कोणतरी दोघं जण आलेले आहेत। इकडे आता यश जो आहे तो कावेरीची माहिती काढण्यासाठी त्या शोधात निघालेला असतो आणि यश जे माडेकर काका आहेत त्यांच्याकडे जातो आणि त्यांनाच विचारत असतो की या मुलीबद्दल तुम्ही सांगू शकाल का? माडेकर काकांना तर ऑलरेडी माहिती आहे, कावेरीने सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि मग माडेकर काका हे कावेरीबद्दल पॉझिटिव्हच यशला सांगत असतात। इकडे मात्र पाहायला मिळतं की आता ती बॅग उघडली जाते, त्यातले डॉक्युमेंट्स काढले जातात। त्या बॅगेमध्ये एक फोटो असतो आणि तो फोटो म्हणजे उदय, कावेरी, चिकू आणि काऊ यांचा असतो। पण त्या फोटोमध्ये आता कावेरी जी आहे ती चिकूला घेऊन उदयच्या शेजारी उभी असते आणि तिच्या शेजारी काऊ उभी असते। त्यामुळं या फोटोतून तर आता क्लिअर होत आहे की कावेरी हीच उदयची बायको आहे आणि त्याचबरोबर इकडे यशच्या हातीही आता काही असं लागलेलं नाही। कावेरीला जी भीती वाटत असते ती भीती आता तिची गेलेली आहे। इकडे आजच्या भागाच्या रिव्ह्यूला आपण सुरुवात करूया। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। यश जो आहे तो कावेरीला विचारत असतो, तो कावेरीला म्हणत असतो की बाबा गावच्या बाबतीत बऱ्यापैकी सांगत असतात ना नेहमी, म्हणून मी पण बोलत आहे, असं इकडे यशचं बोलणं चाललेलं असतं। कावेरीला आता गावचा प्रश्न विचारलेला असतो तेव्हा कावेरी मात्र मनमोकळेपणाने बोलायला सुरुवात करते। गावची माती, गावची लोक, या सगळ्या गोष्टींबद्दल ती आता यशशी बोलत असते, यशला सांगत असते गावी काय होतं, कसं असायचं, गावी नक्की काय होतं, गावचा जो समुद्र आहे। यश तिला विचारतो की मग गावी या तुमच्या गावाला पण समुद्र किनारा आहे का? तेव्हा मात्र कावेरी भरभरून बोलत असते, तिला खूप छान वाटत असतं। फायनली कितीतरी दिवसानंतर कावेरी मनमोकळेपणाने बोलत असते, कारण तिच्या बाबांबरोबरच्या आठवणी तिथं जागे झालेल्या असतात आणि कावेरी मात्र मनमोकळेपणाने बोलून यशला ते सांगत असते। तेव्हा यश म्हणत असतो की मला कळतच नाहीये, म्हणजे कोणालाही पटेल अशा पद्धतीने ही मुलगी बोलत आहे, नक्की खरं काय खोटं काय या कोणत्याच गोष्टींचा खुलासा होत नाहीये। यश या गोष्टींचा विचार करत असतो। त्याचबरोबर यश म्हणत असतो की मला कळतच नाहीये, पण एवढं मात्र मला माझं मन सांगतंय की ही उदयदादाची बायको नक्कीच नाहीये। त्यानंतर इकडे यशला आठवतं उदयदादा त्याला म्हणालेला असतो की अरे यश, तुझ्यासाठी जी मुलगी आहे ना ती मी पाहिली, आत्ता तिचं लग्न जमलंय रे, पण नाहीतर खरंच ती खूपच छान होती। तेव्हा यश विचारत असतो की मला ना ती उदयदादाने माझ्यासाठी जी मुलगी पसंत केली होती ना त्या मुलीला पण भेटायचं आहे। तेव्हा कावेरी म्हणत असते काय? तेव्हा यश म्हणत असतो की हो, खरंच ती सुंदर असेल ना खूप, कारण माझ्या उदयदादाने माझ्यासाठी तिला पसंत केलं होतं, उदयदादाने तिला सांगितलेलं होतं। हा, तिचं लग्न झालेलं असं आहे मान्य मला, पण मला तिला भेटायचं आहे, असं यश इकडे बोलत असतो। तेव्हा मात्र कावेरी म्हणत असते पण आता तिला भेटता येणार नाहीये। तेव्हा कावेरीला यश म्हणत असतो की म्हणजे नक्की काय झालेलं आहे, का नाही भेटता येणार? आणि तो प्रसंग इकडे आठवत असतो आणि कावेरीला माहिती असतं आणि उदयने व्हिडिओ कॉल केलेला असतो आणि त्याचबरोबर इकडे उदय त्याच्या भावाला सांगत असतो की खरंच ती मुलगी खूप छान आहे रे, तुझ्यासाठी अगदी परफेक्ट आहे, असंही उदयने सांगितलेलं असतं। इकडे कावेरी मात्र चिकूला घेऊन असते आणि तेव्हा मात्र यशला माहितीच नसते की ही तीच मुलगी आहे आणि जेव्हा ते चालू असतं तेव्हा कावेरी म्हणत असते की नाही, आपला चिकू आता रडायला लागलेला आहे, आपल्याला गेलं पाहिजे। आणि कावेरी आणि यश यांची भेट झालेलीच नसते आणि त्यामुळं यशला कळलेलं नसतं की ही कावेरी म्हणजेच उदयदादाने त्याच्यासाठी पसंत केलेली मुलगी आहे, पण त्याचं मन मात्र त्याला वारंवार सांगत असतं की नाही, ही उदयदादाची बायको नाहीये, एवढं मात्र फिक्स असतं। त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की यश तिच्याशी बोलत असतो आणि मग तो म्हणत असतो तेव्हा कावेरी म्हणत असते की नाही, चिकूला ना पहिल्यांदा मी एकटं ठेवून आलेली आहे आणि आपलं काम झालं की लवकरात लवकर माघारी जायचं आहे, असं इकडे कावेरी सांगत असते। त्याचबरोबर
त्यामुळे आपण कोणाला भेटू शकणार नाही असं तिचं चाललेलं असतं. कावेरी इकडे निशाला मेसेज करत असते. निशाला मेसेजमध्ये विचारत असते की चिकू कसा आहे, चिकू ठीक आहे ना, तो रडत तर नाही आहे ना. तिच्या डोक्यात फक्त चिकूचेच विचार चाललेले असतात. काहीही झालं तरीही चिकूला सांभाळणं ही तिची फर्स्ट प्रायोरिटी आहे हे मात्र तिने ठरवलेलं असतं. इकडे यश मात्र वारंवार तिला विचारत असतो की मला त्या मुलीला भेटायचं आहे, नक्की ती मुलगी कशी होती, काय होतं हे मला जाणून घ्यायचं आहे. तेव्हा मात्र यशच्या लक्षात येतं की गावात कुठं जायचं म्हणलं, काय बोललं तर कावेरी डिस्टर्ब होत आहे, नक्कीच असं काहीतरी असणार आहे जी गोष्ट हिने माझ्यापासून लपवत आहे. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की कावेरी जी आहे ती बोलत असते, पुन्हा शांत होत असते आणि त्याचबरोबर यश तिला म्हणत असतो की मला काय वाटते माहिती आहे का, आता मॅप लावायची काही गरज नाही आहे, तुम्हाला तर पत्ता माहितीच आहे ना. कावेरी हो म्हणते. इकडे आता जो मंदार आणि दिगंबर आहे ते दोघंही बोलत असतात. मंदार आणि दिगंबर यांच्या दोघांमध्ये बोलणं चाललेलं असतं. मंदार म्हणत असतो की मला वाटतंय की ती जिवंत आहे, ती आपल्याला पोलिसांमध्ये देण्याच्या प्रयत्नात असेल, तिचे ते सगळे प्रयत्न चालू असतील. काहीही झालं तरीही तिला शोधून काढायचं आहे. 3 दिवस झालं आपण उन्हातानाचे या पुण्यात आहोत, पण ती काही आपल्याला सापडलेली नाही. तर इकडे दिगंबर म्हणत असतो मी तर तिच्या घरीही जाऊन आलो, पण तिथंही काहीच फायदा झालेला नाही आहे. हे सगळं बोलणं चाललेलं असतं. त्यासोबतच मंदार जो आहे तो म्हणत असतो की नाही, मला असं वाटत आहे की ती जिवंतच आहे, तिच्या बाबतीत असं काहीही घडलेलं नाही असं बोलणं चाललेलं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे कावेरी आता चिकू कसा आहे हे बोलत असते. कावेरीला जाणून घ्यायचं असतं की चिकूच्या बाबतीत चिकू ठीक तर असेल ना, म्हणून कावेरीचे सगळे प्रयत्न चाललेले असतात. आणि मग कावेरी निशाला मेसेज करते, चिकूच्या बाबतीत विचारण्यासाठी तिनं मेसेज करते. आणि त्याचवेळी इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे चिकू जो आहे तो अगदी छान आहे असा निशाने मेसेज केलेला असतो. चिकूचा फोटोही पाठवलेला असतो. चिकू खुश असतो आणि निशाने एक फोटो काढून चिकूचा फोटो पाठवलेला असतो. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की कावेरीच्या लक्षात येतं की ठीक आहे, चिकू आता सुखरूप आहे ना, त्यामुळं काळजी करायची अजिबात गरज नाही हे लक्षात आलेलं असतं. त्यासोबतच इकडे आता सुलक्षणा मात्र जाम खुश झालेली असते आणि सुलक्षणा त्या आनंदाच्या भरात येते. इकडे तिथे पौर्णिमा असते, त्याचबरोबर निशा चिकूला घेऊन बसलेली असते आणि मग सुलक्षणा येऊन सांगू लागते, अगं पौर्णिमा तुला माहिती आहे का, आपल्या निशासाठी एक स्थळ आलेलं आहे, मुलगा MNC मध्ये आहे आणि त्याचबरोबर निशासाठी खरंच खूप चांगला आहे. माझी मैत्रीण आहे ना, तिचाच मुलगा आहे. आई बाबा पुण्यात असतात आणि मुलगा जो आहे तो आत्ता बेंगलोरला असतो. 2-3 वर्षात तो जर्मनी किंवा फ्रान्सला शिफ्ट होणार आहे. उद्याच पाहुणे बघायला येणार आहेत आणि आता सगळं व्यवस्थित होणार आहे असं बोलणं चाललेलं असतं. आणि त्याचवेळी पाहायला मिळतं ते म्हणजे इकडे पौर्णिमा खुश झालेली असते. मग लगेचच आता इकडे सुलक्षणा जी आहे ती हे सगळं आता इकडे हिला पण सांगत असते. तिलाही म्हणत असते की आता निशाच्या बाबतीत ही छान होणार आहे, आपल्या निशाचंही चांगलं स्थळ येणार आहे आणि निशा पण आपली चांगल्या घरामध्ये जाणार आहे. आणि त्याचबरोबर यामीला मात्र राग येत असतो. यामीला ही गोष्ट पटत नसते आणि निशा शांतच असते, कारण याआधी प्रत्येक वेळेस निशाच्या बाबतीत जे घडलेलं असतं ते खूपच भयानक घडलेलं असतं आणि निशाची काळजी सगळ्यांना वाटत असते. थोडं रंगरूपाने ती कमी आहे म्हणून घरातल्यांना तिची काळजी वाटत असते. त्यासोबतच पाहायला मिळतं की आता पौर्णिमा निशाकडे जाते आणि निशाला म्हणते की काळजी करू नकोस, खरंच खूप छान होणार आहे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होणार आहे असं ती बोलत असते. आणि उद्या खूप छान तयार व्हायचं आहे, मी स्वतः तुला छान अशी तयार करणार आहे असं ती सांगत असते. आता बरोबर ज्या ठिकाणी उदय आणि कावेरी येत असताना अपघात झालेला होता त्या ठिकाणी गाडी आलेली असते आणि कावेरी खूप डिस्टर्ब झालेली असते. कावेरीला खूप वाईट वाटत असतं. तिला तो अपघाताचा प्रसंग आठवू लागलेला असतो आणि त्याचबरोबर तिनं म्हणत असते की दरवाजा उघडा, दरवाजा उघडा, काहीतरी होणार आहे, दरवाजा उघडा, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच यश डिस्टर्ब होतो. यशला कळत नाहीये की ही असं का बोलत आहे, अचानक हिला काय झालेलं आहे, म्हणून यश पण आता काळजी करायला लागलेला असतो. कावेरीने अक्षरशः गाडी बंद करायला लावलेली असते. यश गाडी बंद करतो आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की
कावेरी सीट बेल्ट काढते आणि गाडीतून उतरते. कावेरी गाडीतून उतरलेली असते आणि त्यासोबतच कावेरी आता गाडीतून उतरून धावू लागते. नाही जायचं तिकडं, नाही जायचं तिकडं असं म्हणत ती डिस्टर्ब झालेली असते आणि ती सांगत असते की नाही, ही खूप वाईट गोष्ट आहे आणि इथेच अपघात झालेला होता. या सर्व गोष्टी आता कावेरी सांगत असते. तेव्हा यश म्हणत असतो, काय चाललंय, जरा तुम्ही थांबा ना, शांत व्हा ना, नक्की काय होतंय, तुम्ही काय बोलताय, असं यश तिला विचारत असतो. तेव्हा कावेरी म्हणत असते की नाही, आपण घरी जाऊया, आपण घरी जाऊया असं कावेरी बोलत असते. आणि तेव्हा मात्र इकडे कावेरी हे सगळं बोलते तेव्हा यश तिला म्हणत असतो की काय झालंय, तुम्ही मला एकदा सांगाल का. आणि नेमका आता त्याच रस्त्याला जिथे यश आणि कावेरी थांबलेले असतात त्याच ठिकाणी आता येऊन पोचलेले असतात ते म्हणजे दिगंबर आणि मंदार. कावेरी अपघाताचा झालेला सगळा प्रसंग तिथं सांगत असते. नक्की काय काय कसं घडलेलं होतं, सगळा अपघात तिच्या डोळ्यासमोरून जात असतो. आणि यश तर चाट पडतो तो एका गोष्टीसाठी, आणि ते म्हणजे या तर त्या गाडीमध्ये असल्यासारखं सगळ्या गोष्टी सांगत आहेत. नक्की अपघात कसा झालेला होता, खरंच या त्यावेळी त्या गाडीमध्ये होत्या का, नक्की काय आहे हे सगळं, मला का उलगडत नाहीये, हा प्रश्न यशला पडलेला असतो. आणि यश मात्र शांतपणे त्या गोष्टींचा विचार करत असतो. त्यासोबतच इकडे कावेरी हात जोडत असते. यशला म्हणत असते की नाही, आपण माघारी जाऊया, आपण घरी जाऊया. आणि त्यावेळची जी वाईट गोष्ट आहे आणि तेच बरोबर हे सगळं जेव्हा चालू झालेलं असतं तेव्हा यश मात्र विचार करत असतो. यश म्हणत असतो की काय आहे हे सगळं, का असं घडतंय. यशला त्याच गोष्टींची काळजी वाटून राहिलेली असते आणि यश ते सगळं बोलत असतो. इकडे आता पौर्णिमा जी आहे ती जाम खुश झालेली असते. निशासाठी एक छान स्थळ आलेलं आहे, त्यामुळं पौर्णिमालाही खूप बरं वाटत असतं. एकदा निशाचं लग्न झालं की पौर्णिमाचं जे टेन्शन असतं ते कमी होणार असतं. इकडे कावेरी आणि यश बोलत असतात तेवढ्यातच माचा फोन आलेला असतो आणि माचा फोन आलेला यश उचलतो. हा मा, बोल, काय झालं, असं मा विचारते. तेव्हा यश सांगत असतो की थोडा प्रॉब्लेम झालेला इथे गाडीला, कारण यशच्या गाडीचाही तोच इश्यू झालेला होता. आणि मग मा म्हणते, अरे यश तू ठीक आहेस ना. तेव्हा यश सांगतो की हो मी ठीक आहे. पण तो विचारतो, मा तू का फोन केलेला होता. तेव्हा मा सांगू लागतात की मी याच्यासाठी फोन केलेला होता की आत्ता आपल्या निशाला बघायला उद्या पाहुणे येणार आहेत आणि त्यासाठी मी तुला फोन केलेला आहे, हे सगळं मा सांगत असतात. आणि तेव्हा मात्र इकडे यश सांगत असतो की हो मा, आमचं काम झालं की येईल, आता थोडंच डिस्टन्स राहिलेलं आहे, असं यश सांगत असतो. तेव्हा तो सांगत असतो की कावेरी आहेत ना त्या थोड्या डिस्टर्ब झालेल्या आहेत, कारण त्यांना तो अपघाताचा प्रसंग आठवलेला आहे आणि त्यामुळं त्या तिथे काळजी करत आहेत. तेव्हा सुलक्षणा म्हणते की तिच्याकडे दे फोन, मी बोलते तिच्याशी. कावेरी घाबरलेली असते आणि मग कावेरी फोन घेते. इकडून सुलक्षणा बोलायला सुरुवात करते. सुलक्षणा म्हणते की उद्या निशाला बघायला पाहुणे येणार आहेत, तुम्ही लवकरात लवकर जाऊन तुमचं काम आटपलं की लवकर घरी या, कारण उद्याचा दिवस हा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आणि असं माने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. मा आता देवाच्या पुढे हात जोडून उभी राहते आणि म्हणत असते की माझं यश सुखरूप असू दे, त्याला काही होता कामा नये, कारण तिने उदयला गमावलेलं आहे आणि आता यशच्या बाबतीत काही व्हायला नको आहे असं तिला वाटत आहे, म्हणून तिनं देवाकडे साकडं घातलेलं असतं. त्याचबरोबर इकडे यश आणि कावेरी आता दोघंही पुन्हा गाडीकडे निघालेले असतात आणि नेमकं ते जात असतात त्याच रस्त्याने आता तिथे आलेला असतो तो म्हणजे मंदार आणि त्याचबरोबर दिगंबर, ते दोघंही तिकडच्या साईडला आलेले असतात. तेव्हा मात्र यश आणि कावेरी चालत आहेत आणि कावेरी तिच्याच विचारांमध्ये आहे, नक्की काय होणार आहे. आणि यश मात्र कावेरीकडे पाहत असतो. यश म्हणत असतो, मीच काय, दुसरं कोणीही पाहिलं तरी यांच्यावरती लगेच विश्वास ठेवेल, कारण ह्या ज्या बोलत आहेत ते अगदी खरं वाटत आहे. नक्की कळत नाही आहे की नक्की काय बोलायचं आहे यांना, किंवा यांच्या डोक्यात काय चालू आहे हेच कळत नाही आहे, एवढंच यशच्या डोक्यात सुरू असतं. यश म्हणत असतो की आत्ता त्यांनी अपघाताचा जो प्रसंग होता, जो जसा घडलेला होता तसाच्या तसा मला सांगितलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्या जराही थांबलेल्या नाहीत. नक्की या कोण आहेत. हां, या उदयदादाची बायको नाही आहेत हे तर फिक्स आहे, पण त्या दिवशी त्या गाडीमध्ये या पण होत्या का, असा प्रश्न यशला पडलेला असतो. तेवढ्यातच एक पालखी असते ती तिथून निघालेली असते आणि मग पालखी आलेली पाहून कावेरी तिथे पालखीच्या जवळ जाते, दर्शन घेते आणि म्हणत असते की देवा, मला कुठल्या संकटात सोडू नको, या सगळ्यातून मला बाहेर काढ. आणि समोर आता तिथे असतो तो म्हणजे मंदार हे सगळं पाहत असतो आणि त्यासोबतच मंदार म्हणत असतो की हीच ती कावेरी. आणि इकडे कावेरीच्या तोंडाला आता तिथे गुलाल लागलेला असतो, कारण कावेरी तिथून जात असताना दर्शन घेऊन बाजूला होत असताना एका व्यक्तीच्या हातातलं गुलाबाचं ताट उधळलं जातं आणि तो सगळा गुलाल कावेरीच्या तोंडाला लागलेला असतो.
आणि नेमका समोरच मंदार तिथे उभा राहिलेला असतो आणि मंदार मात्र म्हणत असतो की नाही, हिला आता मी सोडणार नाही. काहीही झालं तरी हिने माझ्याशी अशा पद्धतीनं वागलेली आहे, हिने मला फसवलेलं आहे. हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि त्याच वेळी इकडे मंदार तिथे येतो आणि तो कावेरीचा हात पकडतो आणि कावेरीला म्हणत असतो की चल. आणि त्यासोबतच तिथं आलेली असतात ती म्हणजे तिथे येतो तो यश म्हणतो की हात सोड. तेव्हा मंदार म्हणत असतो की तू कोण आहेस. कावेरीचा हात पकडून आता तो तिला घेऊन चाललेला आहे आणि मंदार जो आहे आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे आता यश तिथे येतो आणि यश बोलत असतो. यश म्हणत असतो की नाही, काहीही झालं तरीही आत्ता इथे तू काहीही करू शकत नाही आहे, तिचा हात सोड. तेव्हा मंदार म्हणतो तू कोण आहे मला हे सगळं सांगणारा. कारण मी तिचा हात पकडलेला आहे, कारण ती माझी होणारी बायको आहे. हे सगळं ऐकल्यानंतर मात्र यशला धक्का बसलेला असतो. पण यश म्हणत असतो की ती माझ्या उदयदादाची बायको आहे. त्यावर मंदार म्हणत असतो शक्यच नाही आहे ही तुझ्या उदयदादाची बायको असणं, कारण उदयदादाची बायको काऊ होती आणि ही तर तिची मैत्रीण कावेरी आहे. हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं आणि तेव्हा मात्र यश जो आहे तो घाबरलेला असतो. यशला कळत नसतं की हे सगळं काय आहे, हे सगळं काय बोललं जाते. आणि त्याचबरोबर इकडे हे सगळं जेव्हा घडत आहे आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की मंदार आणि यश दोघंही आता समोरासमोर आलेले असतात आणि ते दोघंही बोलत असतात. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की यश जो आहे तो म्हणत असतो की नाही आणि मंदार सांगत असतो की ही माझी होणारी बायको आहे, हिने खूनही केलेला आहे आणि त्याचबरोबर प्रॉपर्टीसाठी स्वतःच्या बापालाही तिनं मारलेलं आहे आणि तू हिची बाजू घेऊन काय बोलत आहेस आणि ही कोण आहे माहिती आहे का, इथून सगळा गोंधळ करून ही पळून आलेली आहे. हे सगळं तो बोलत असतो. त्यानंतर इकडे जेव्हा आता पोलीस घरी आलेले असतात आणि ते धर्माधिकाऱ्यांच्या घरी आलेले आहेत, ते बॅग घेऊन आलेले आहेत आणि ते सांगत आहेत की ही बॅग सापडलेली आहे, ती बॅग आम्ही आणलेली आहे. हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा मात्र आता तिथे यशचे बाबा जे आहेत ते म्हणतात की ही बॅग, आणि जेव्हा ती बॅग ते पाहतात तेव्हा त्यांनाही तेवढाच धक्का बसलेला असतो. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की मंदार जेव्हा ते सगळं बोलून तिथून निघून गेलेला असतो. दिगंबर म्हणत असतो की कावेरीच्या घरी कोणीतरी आले रे, उदयच्या घरी कोणीतरी आले. इकडे यश मात्र मोबाईल घेऊन आता बाहेर पडलेला असतो. यशही म्हणत असतो की नाही, आता मला शोध घेतला पाहिजे. एकदा गावी गेलं की सगळ्या गोष्टींचा उलगडा होणार आहे. आणि मग यश जो आहे तो कावेरीचा आणि चिकूचा फोटो आहे तो काकांना दाखवतो. नेमकं तो फोटो जो आहे तो यश माडेकर काकांना दाखवतो आणि माडेकर काका ते फोटो पाहतात तेव्हा त्यांना तो विचारतो ही मुलगी कोण आहे. तेव्हा माडेकर काका सांगतात की ही तर कावेरी आहे. इकडे आता उदयच्या बॅगेतलं साहित्य घरी सगळ्यांनी काढलेलं असतं आणि त्या बॅगेतला फोटो पाहत असतात तेव्हा माझ्या हातात जो फोटो असतो तो उदय, कावेरी आणि काऊ, चिकू या चौघांचा तो फोटो असतो. आणि त्यासोबतच तो फोटो पाहिल्यानंतर मात्र इकडे मला खात्री पडते की ही नक्कीच उदयची बायको आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.